जगातील सर्वाधिक लांबीचा परंतु तेवढ्याच रखडलेल्या विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावरील स्कायवॉकचे काम आता युद्धस्तरावर चालू झाले आहे। स्कायवॉकचे काम पुढील वर्षी मार्च 2026 ला पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून 22 पैकी आतापर्यंत 14 केबल ओढून पूर्ण झाले आहे। खोल दरीवर काचेवर स्कायवॉक राहणार असून आल्हाददायक व डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा त्यावरून दिसणार आहे। प्रकल्पानंतर लाखो पर्यटकांची पावले चिखलदऱ्याकडे घाटवळणाच्या रस्त्याने वळणार आहे। मागील 8 वर्षापासून रखडलेला बहुप्रतीक्षित जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा स्कायवॉक प्रकल्प मेळघाटातील चिखलदरा येथे होतो आहे। या स्कायवॉकचे 72% काम पूर्ण झाले असून नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने आक्षेप घेतल्यावर हे काम रखडले होते। आता मात्र चिखलदरा येथे होऊ घातलेला स्कायवॉकचे काम युद्धस्तरावर सुरू आहे। या कामाला गती आली आहे। सत्तांतरानंतर अनेक अडथळे पार करीत स्कायवॉक होणार की नाही हा अपेक्षाभंग करणारी चिन्हे संपली असून काम प्रगतीपथावर सुरू आहे। स्कायवॉक साठी एकूण 22 पैकी 14 केबल या ठिकाणी ओढण्यात आले आहेत, तर पुढील वर्षी मार्च 2026 पर्यंत काम पूर्ण होऊन तो पर्यटकांच्या सेवेत असणार आहे। 500 मीटर उंच मनोरे चिखलदरा येथील हरिकेन आणि गोरघाट या 2 महत्त्वाच्या पॉइंट दरम्यान स्कायवॉक राहणार आहे। उंच पहाडावर असणाऱ्या या दोन्ही पॉइंटच्या दरम्यान खोल खाईच्या वर काचेचा हा स्कायवॉक असणार आहे। या स्कायवॉक साठी हरिकेन आणि गोरघाट या दोन्ही पॉइंटवर 500 मीटर उंच मनोरे उभारण्यात आले आहे। जगात स्वित्झर्लंड आणि चीनमध्ये अशा स्वरूपाचे स्कायवॉक आहेत। स्वित्झर्लंड येथील स्कायवॉकची लांबी 397 मीटर तर चीनमधील स्कायवॉकची लांबी 307 मीटर आहे। चिखलदरा येथील स्कायवॉकची लांबी सर्वाधिक 407 मीटर राहणार असून हा स्कायवॉक जगातील सर्वात लांब स्कायवॉक म्हणून गणला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कायवॉक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार होणार आहे। चिखलदऱ्यावरील त्याची विशेष प्रेम पाहता प्रकल्पाला 8 फेब्रुवारी 2019 ला सुरुवात झाली होती आणि हा प्रकल्प 9 फेब्रुवारी 2021 ला पूर्ण होणार होता। मात्र काही तांत्रिक अडचणी, सत्तांतर व महत्त्वाची परवानगी नसल्याने याचं काम थांबलं होतं। आता मात्र या कामाला गती आली असून युद्धस्तरावर स्कायवॉकचे काम सुरू झाले आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।